नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, मार्च महिन्याचे पेन्शन वाटप सुरू झालेले आहे। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहे। आणखी 2 ते 3 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। तर मित्रांनो, तुम्हाला जर हे पैसे जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की इतर लाभार्थ्यांना पण कळेल की त्यांच्या तालुक्यात जिल्ह्यात हे पैसे जमा होत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता, या पद्धतीने माहिती तहसील कार्यालयामार्फत मागवली जात आहे। जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना आता दिव्यांग कल्याण विभागामार्फत पुढील महिन्यापासून पैसे दिले जाणार आहे, पेन्शन दिले जाणार आहे। त्यासाठी अशा पद्धतीने माहिती मागवली जात आहे आणि सूचना केल्या जात आहे। मित्रांनो, आपल्याला मार्च महिन्याची पेन्शन मिळालेली आहे। आता एप्रिल महिन्याची जर पेन्शन हवी असेल तर अशा पद्धतीची माहिती देणे गरजेचे आहे। लवकरात लवकर जर आपण ही माहिती दिली तर तुमचे पेन्शन हे चालू राहणार आहे। एप्रिल महिन्यापासून हे पेन्शन बंद केले जाणार आहे। त्यासाठी ही कागदपत्रे गोळा करण्याचे काम चालू आहे। तर ही शेवटची संधी आहे। सर्व लाभार्थ्यांनी काळजीपूर्वक या पद्धतीची माहिती देणे गरजेचे आहे। तर या ठिकाणी बघा काय सूचना दिलेल्या आहेत तहसील कार्यालयामार्फत। दिव्यांग प्रमाणपत्र व आधार संलग्नीकरण 20 मार्च पूर्वी करावे, प्रशासनाचे आवाहन। चंद्रपूर जिल्ह्यातील ही माहिती आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अशा पद्धतीने माहिती सांगितलेली आहे की 20 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांनी माहिती गोळा करायची आहे। याच पद्धतीने इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा माहिती मागवल्या जात आहे। आपण बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या 15 सप्टेंबर 2025च्या निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानात 1000 रुपयाची वाढ करण्यात आली असून आता लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपये अनुदान डीबीटीद्वारे देण्यात येत आहे। मात्र या अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांचे UDID कार्ड ऑनलाईन पोर्टलवर अद्ययावत असणे आवश्यक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। दिव्यांग कल्याण विभागाच्या सामाजिक सुरक्षा योजनातील लाभार्थ्यांचे UDID व आधार संलग्नीकरण करण्याबाबत अवर सचिव, महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण विभाग 4 मार्च 2026च्या पत्रानुसार निर्देश देण्यात आले आहे की यानुसार तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे UDID व आधार संलग्नीकरण झालेले नसल्याचे निदर्शनास आले आहेत। या लाभार्थ्यांची माहिती DBT पोर्टलवर अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असून कोणताही दिव्यांग लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने विशेष आवाहन केलेले आहे। त्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड, आधार क्रमांक व बँक पासबुक झेरॉक्स प्रत गावातील तलाठी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेत 20 मार्च 2026 पूर्वी जमा करावी। तसेच UDID पोर्टलवर KYC पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। म्हणजे UDID पोर्टल जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे UDID कार्ड हे आधार संलग्न करायचं आहे। दिव्यांग कल्याण विभागाच्या निर्देशानुसार सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी वेळेत कागदपत्र सादर करून व KYC प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या वाढीव अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार रुपाली मोगरकर यांनी केले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने माहिती मागवल्या जात आहे। त्यामध्ये बघा, लाभार्थ्याचे नाव, पत्ता, लाभार्थ्याचा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो काही क्रमांक असेल तो, जात, लिंग, उत्पन्न, वय, आधार क्रमांक, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, अपंगत्व कोणते आहे, टक्केवारी किती आहे, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी गोळा केल्या जात आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला पुढील महिन्यापासून लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर हे UDID प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड, बँकेचे पासबुक आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात जमा करा। आपण अनेक वेळा जमा केलेले आहे, सारखे जमा करावे लागत आहे। तरी पण मित्रांनो, ज्यावेळेस DBT सुरू झाली आणि अनेक लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया सिरियसली घेतली नाही, तर अनेक लाभार्थ्यांचे मागील काही महिन्यांचे पैसे, मागच्या वर्षीपासून 3-3, 4-4 महिन्याचे पैसे थकीत आहे, ते अजून मिळालेले नाही। तर आपल्याला जर पुढील महिन्याचे पैसे हे वेळेवर हवे असतील तर अशा पद्धतीने तुम्हाला कागदपत्र जमा करायची आहे। जे लाभार्थी कागदपत्र जमा करणार नाहीत तर काही लाभार्थ्यांच्या जर आपण DBT पोर्टलला चेक केले तर अशा पद्धतीने एरर येत आहे, नो डाटा फाउंड। म्हणजे यांनी या ठिकाणी KYC केलेली नाही किंवा UDID कार्ड आणि आधार कार्ड संलग्नीकरण केलेले नाही, त्यामुळे त्यांचा नो डाटा येत आहे आणि या महिन्याचे पैसेसुद्धा त्यांना मिळालेले नाही। त्यामुळे अशा पद्धतीचा अडचण निर्माण होऊ नये म्हणून ही कागदपत्र वेळेवर जमा करणे गरजेचे आहे। तर जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत, निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।
आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.